नमस्कार. मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. बहिणाबाई चौधरी यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अंतरंगात त्यांचं काव्य हे फेर धरून नाचू लागतं. अरे संसार संसार, घरोट घरोट, त्यानंतर सुगरणीचा खोपा, माणसा माणसा कधी वशील माणूस, धरत्रीच्या कुशीमंदी बिय बियाणं निजली, माझी मुक्ताई मुक्ताई. बहिणाबाईंचे अनेक काव्य आपण ऐकली असतील. आजच्या भागात आपण बहिणाबाईंची सासूरवाशीण ही रचना ऐकूया. त्या काळी सासरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच स्त्रीच्या कष्टांचं रहाट गाळगं हे अविरत फिरत असे. कष्टाचा हा दिनक्रम त्यांनी सासूरवाशीण या आपल्या रचनेत मांडलेला आहे. एका ग्रामीण स्त्रीचं कष्टमय जीवन त्यांनी आपल्या या कवितेत केलेलं आहे. खरंच कामाच्या या व्यापातून ती स्वतःसाठी किती वेळ देत असेल. अशा या कामाच्या रहाट गाळग्यात माहेराची आठवण ही तिला क्षणभराचा विसावा देते असं बहिणाबाई म्हणतात. उठ सासूरवाशीण बाई, उठ मध्यम राती ग, न मांड दयन तू नीट, मांड दयन तू नीट, अन चालव घरोट, चालव बाई घरोट, अन चालव घरोट, चालव बाई घरोट. उठ सासूरवाशीण बाई, उठ राम पहारी, डोईवर घे ग घडा, अन उठ बांग फुके कोंबडा. उठ सासूरवाशीण बाई, उठ स्वयंपाकले, पेटव पेटव चुल्हा, वर सूर्य बापा आला. उठ सासूरवाशीण बाई, उठ जाण शेती कामाचा ग घोर, अन तू गोठ्या मंदल बाई ढोर, तू गोठ्या मंदल ग ढोर. उठ सासूरवाशीण बाई, सुरू झाली वट वट, कातवली बाई सासू, अन पूस डोया मंदले ग आसू. उठ सासूरवाशीण बाई, घे ग तू सोशीसण, घालू नको वाद, अन कर माहेरची याद, घालू नको वाद, अन कर माहेरची याद. बहिणाबाईंची ही रचना आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर लोकांनाही शेअर करा. आपल्याला बहिणाबाईंचे काव्य, रचना किंवा ओव्या ऐकायला आवडत असतील तर नक्की चॅनलला अवश्य भेट द्या.